काँग्रेसनं सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया उल्लेख केल्यानं वाद पेटला। नाशिकसह नागपूरमध्ये राष्ट्रवादीचं आंदोलन, काँग्रेस विरोधात जोरदार निदर्शन। काही केलं नाही तर खांदेपाड अटळ, एकनाथ शिंदेंच्या 4 मंत्र्यांच्या कामगिरीवरती नाराज असल्याची माहिती। सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याच्या चौकशीचे एकनाथ शिंदेंचे आदेश, 5 वर्षातल्या सर्व देणग्यांचं होणार ऑडिट। महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसंदर्भात हेरिटेज विभागाकडून कामं, महापालिकेचा संबंध नाही, महापौर ऋतू तावडेंचं स्पष्टीकरण। आजपासून शासकीय रुग्णालयांच्या ओपीडी बंद, सीसीएमपी पात्र बीएचएमएस डॉक्टरांना एमएमसी नोंदणी प्रस्तावाला विरोध। नाशिकमधील खड्ड्यांवरून मुख्यमंत्री आक्रमक, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत 7 ऑगस्टला बैठक, सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश। नाशिकमध्ये खड्ड्यामुळे पुन्हा भीषण अपघात, दोघे गंभीर जखमी, 8 ते 10 टाके पडले। चाकण एमआयडीसीतल्या रस्त्यांची दुरवस्था, वर्षभरात 399 जणांचा अपघातात बळी, अनेक ठिकाणी खड्ड्यात पाणीच पाणी। नेस्को ड्रग्ज प्रकरणात अमेरिका कनेक्शन उघड, अमेरिकेतून दुबई मार्गे एमिरेट्सच्या विमानानं पार्सल मुंबईत, आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर। डोहात बुडणाऱ्या युवकाचा थरारक व्हिडिओ समोर, दोघांना वाचवण्यात यश, एकाचा दुर्दैवी मृत्यू, बुलढाण्यातल्या वारी हनुमान इथली घटना। जळगावातल्या मन्यारखेडा तलावात माशांचा मृत्यू, केमिकलयुक्त पाण्यानं माशांचा मृत्यू होत असल्याचा आरोप, जिल्ह्यातील 16 उद्योजकांना नोटीस। सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पनवेलच्या वाल्मिक नगरमधील धक्कादायक प्रकार, पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद। मोठमोठ्या खड्ड्यांमुळे एसटी बस चालक त्रस्त, बुलढाणा सैलानी रायपूर मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, व्हिडिओ व्हायरल करत प्रशासनाचे काढले वाभाडे। मान्सूनसाठी आणखी एक खुशखबर, हिंदी महासागरात आयओडी सक्रिय होण्याची चिन्ह, उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता। शिरूर तालुक्यातल्या थिटेवाडी बंधारा 100% भरला, वेळ नदीपात्रात निसर्ग, मनमोहक दृश्य बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी। जायकवाडीतून गोदावरीत विसर्ग वाढवला, नदीपात्रात 28,134 क्युसेक विसर्ग होणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सीजेपीच्या कोर कमिटीची संभाजीनगरात 2 दिवसीय बैठक, आंदोलनाची पुढची रणनीती ठरणार, भविष्यातील रणनीतीवरती करणार चर्चा।